हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ताजलँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची 1.5 तास बैठक। मनसेच्या महायुतीमधील सहभागाची 2 दिवसात घोषणा होणार, सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीमधून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा। भेटी होतच असतात। राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एनडीएचा आयपीओ लॉन्च झालाय, तो 400 पार जाणार, फडणवीसांचं वक्तव्य। जरा या म्हटलं की शेपूट हलवत जाताय। अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालताय। उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांच्यावर टीका। मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। नोटीस आल्यानंतर कुणाला घाम फुटला, शिंदेंचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांवर निशाणा। जनता मोदींच्या अपमानाचा बदला मतपेटीद्वारे घेईल, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। अजितदादा चक्की पिसिंग म्हणणारे आता त्यांच्याबरोबर किसिंग करतायत। अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली। सांगली भिवंडीचा पेच संध्याकाळपर्यंत सुटण्याची शक्यता। विकसित भारतचे मेसेज हे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाची केंद्र सरकारला नोटीस। मेसेज न पाठवण्याचे आयोगाचे निर्देश। अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार। ईडीच्या केसमध्ये संरक्षण देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार। पुढील सुनावणी 22 एप्रिलला। स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिली। एसबीआयकडून सुप्रीम कोर्टामध्ये सर्व माहिती दिल्याचं प्रतिज्ञापत्र सादर। ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार। यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।